संत म्हणतात जागर संतन पूजिया हरकी सेवा नाय ता घर मरगट जानिये भूत बसे तामाय. की ज्याच्या घरी संतांची सेवा नाही, ज्याच्या घरी परमेश्वराची भक्ती नाही, तशा घरामध्ये चालते फिरते भूत आहे. म्हणून हा मनुष्य देह भक्ती करण्यासाठी परमेश्वराने दिला आपल्याला. आता या देहामध्ये या जीवात्मा आहे आणि जीवात्मा अमर आहे. जीवात्मा कधीच मरत नाही, पण केलेल्या कर्मानुसार 84 लाख योनीचे दुःख भोगतो. केलेल्या कर्मानुसार यमाचं दुःख भोगावं लागतं, गर्भाचं दुःख जीवात्म्याला भोगावं लागतं, अगतीचं दुःख आहे. आणि दुःख मिटवण्याचा साधन हा मनुष्य देह आहे. याच्यासाठी आपल्याला रामनामाचं नामस्मरण करायचं. संतांनी सांगून गेले बघा की ऐशी जोडी करा राम कंठी धरा जेणे चुके फेरा गर्भवास. रामनाम तुम्ही कंठामध्ये धारण करा, याच्याने गर्भवासाचा फेरा चुकत नाही. आता रामनामाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे, परंतु काही व्यसन असेल आपल्या लागलेले ते व्यसन आपल्याला सोडायचे. कारण देह देवाचे मंदिर, यात राहतो परमेश्वर. हा मनुष्य देह मंदिर आहे आणि या मंदिराला आपल्याला स्वच्छ ठेवायचंय. तंबाखू, बिडी, सिगारेट, दारू या व्यसनापासून आपल्याला दूर राहायचंय. कारण एवढ्या मेहनतीनं कष्ट भोगून जर आपण भक्ती करतोय आणि तंबाखू खात असू तर तंबाखू जग में बुरी चीज है. आता माझ्याबरोबर संत कापसे भारुडकर महाराज आहेत. आपल्याकडे साऊंड सिस्टम स्पीकर आहे. भोगा लावलाय छान. पण आम्हाला असं वाटतं की हरिपाठ करून घ्या. आणि पहिलं भारूड असू द्या, पण जरा कार्यक्रम करता मग ते चांगलं दिसत नाही, काय नाही. भंगार कार्यक्रम हो नाही, माऊलीच्या कामाला भंगार म्हणू नका. आमचे कापसे माऊली जे आहेत ते आता शांतताईला भेटली. शांतताई भेटले, शांतताईने सांगितलंय 7ला आहे. 7ला आकाश 7ला आले. मग आपला हरिपाठ अगोदर द्यायचा.